नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 21 नोव्हेंबर आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। आजची टोटल आवक मित्रांनो आवक स्थिर होती। बघू काय बाजार भाव निघतो। मित्रांनो मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये आपण व्हॉट्सअपला ग्रुप ओपन केलाय, त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल आणि तिथे जाऊन त्याच्यावर क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता। आज आपण बघू काय बाजार भाव निघतो, कारण की काल आपण बघितलं खूप डाऊन झाला होता, डायरेक्ट 300 350 ने बाजार भाव पडला होता। आज बघू काय उठलंय का नाही बाजार भाव, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे। आणि व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजार भाव सांगेल। सरासरी हायस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कळणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि जशी मालाची क्वालिटी राहील तसं बाजार भाव निघत असतो। मालानुसार क्वालिटीनुसार बाजार भाव जाणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज तुम्हाला कांदा लिलावचे व्हिडिओ बघायला मिळतील। व्हिडिओ लाईक करा। चला भाऊ मित्रांनो, दुसऱ्या लाईनच्या अर्ध्यातून सुरुवात केली आपण। बघू शकतो कांद्याची क्वालिटी किती गेलो, 1325 जायले 1325 रुपये मीडियम साईज कांदा आहे। बघू शकतो कुठला आहे कांदा, नांदूर मधून सर। बियाणं कोणतं होतं याचं? बरं ठीक, पुढे बघू शकतो मी मीडियम गोल्टा मिक्स आहे। काय गेला? 1540 रुपये 1540 रुपये। कुठला आहे कांदा? रोईचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं याचं? आंबरचं बियाणं आहे, रोईचा कांदा आहे। 1540 जायले 1540 रुपये। पुढे बघू काय भाव गेला बोलले? 1140 रुईचा कांदा आहे। बरं, कोणतं बियाणं होतं याचं? येल्लोवरचं बियाणं आहे। ठीक, पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची मीडियम साईज कांदा आहे। किती गेलो? 1090 रुपये 1090 रुपीज। कुठला आहे कांदा? कान्हाळ 1090 कान्हाळ। बर, बघू शकतो क्वालिटी कांद्याची किती गेला? 1600 रुपये 1600 जायले 1600 रुपये 1600 रुपये। कुठला आहे कांदा? रुई। आणि याचं बियाणं कोणतं होतं? कलशचं बियाणं आहे। बरं, कलशचं बियाणं आहे। पुढं बघू किती गेला दादा? 1150 रुपये 1150 जाईल 1150 रुपीज। कुठला आहे कांदा? वावी ठुशी। बरं, आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं। पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय गेला? 1100 रुपये जायले 1100 रुपीज 1100 रुपये। कुठला आहे कांदा? कामसवाडीचा कांदा आहे। कोणतं बियाणं होतं याचं? अनुराधाचं बियाणं आहे, कामसवाडीचा कांदा आहे। ठीक आहे, किती शिल्लक कांदा अजून? संपला ना? बरं ठीक, लय डाऊन झालं। बरोबर, काय गेलं? किती गेलं? 1526 1501 1501 रुपीज। बघू शकतो क्वालिटी कांद्याची मीडियम साईज मध्ये कांदा आहे। हिंगणवेड्याचा कांदा आहे। बरं, हिंगणवेडा। आणि कोणतं बियाणं होतं याचं? दत्त सीड्स। ठीक, पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची 50 ते 55 साईज मध्ये कांदा आहे। किती गेला? 1200 रुपये पूर्ण 1200 1200 रुपीज। कुठला आहे कांदा? खानगाव थडी। कोणतं बियाणं होतं याचं? येल्लोवरचं बियाणं आहे। बरं ठीक आहे, खानगाव थडीचं कांदा आहे। बरं, महाग होते का? 1700-1800 रुपये जात होतं। बरं, आज 1200च गेला आहे ना? ठीक, पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची किती गेला? 1205 रुपये 1205 रुपीज। कुठला आहे कांदा? खानगाव बंधारा। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? पुन्हा फुरसुंगी। ठीक आहे, खानगाव बंधारा पुन्हा फुरसुंगी। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची किती गेला? 1026 रुपये 1026 रुपीज। कुठला आहे कांदा काका? मोळांगी। आणि कोणतं बियाणं होतं याचं? शिवगंगाचं बियाणं आहे, मोळांगीचा कांदा आहे। ठीक आहे, पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची किती गेलं? 860 रुपये झाले 860 रुपीज। 1200 रुपये गेला होता कधी? सोमवारी ना? बरं, आज किती? 860 रुपये झाले। बरं,
कुठला आहे कांदा? मालेगाव. कोणतं बियाणं होतं याचं? पंचगंगा रॉयल पीक. बरं, पंचगंगा. कलर डाऊन झाला ना थोडा. बरं ठीक आहे. पुढे बघू काय गेलो? 880 रुपये. 880 रुपये. 880 रुपये. कांदा 1200 बरोबर आहे ना. बरं, कुठले आपण? मालेगाव ना. ठीक. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेला? हा 900 रुपये. 900 रुपीज. कुठला आहे कांदा? वडंगळी. ठीक. तर मित्रांनो तिसऱ्या लाईन लावला आपण. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेला? 1026. 1026 रुपीज. बघू शकतो मी. कुठला आहे कांदा? शिरसाण्याचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं दादा याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. शिरसाण्याचा कांदा आहे. 1026. 1026 रुपीज. पुढे बघू काय गेलं? 902 रुपये. 902 रुपीज. पंचकेश्वर. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. पंचकेश्वरचा कांदा आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढे बघू काय गेलं काका? 903 रुपये. 903 रुपीज. कुठले आपण? माळसाकुरा. बर. कोणतं बियाणं होतं? घरगुती बियाणे. पुढे बघू काय गेलं? 1090. 1090. 1090 रुपीज. कुठला आहे कांदा? मांजरी. आणि कोणतं बियाणं होतं दादाचं? प्रशांतचं बियाणं आहे. ठीक आहे. मांजरीचा कांदा आहे. 1090 ना. बर. पुढे बघू बघू शकतो गोल्ट आहे. काय गेलं? 790 रुपये. 790 रुपीज. कुठला आहे कांदा? बापखेडा. बरं ठीक आहे. 790. पुढे बघू किती गेलं? 900 रुपये. 900 रुपीज. बघू शकतो. कुठले आपण? सिन्नरला. पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 55-60 साईज आहे. काय गेलं? 1100 रुपये. 1100 रुपीज. कुठले आपण? दाताने. बियाणं कोणतं दादायचं? रेड फोरचं बियाणं आहे. दाताने. ठीक आहे. मागच्या आठवड्यात किती गेलं होतं? 1400 रुपये गेलं होतं. 15-14 जायला होतं. पुढे बघू बघू शकतो तुम्ही. कलर क्वालिटी साईज 55 ते 60 साईज आहे. किती गेलं? 1591. 1591 रुपीज. कुठला आहे कांदा? जेवला. आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं. मागच्या आठवड्यात किती गेलं होतं? 1900 रुपये गेला होता. बरं ठीक. पुढं बघू 60-65 साईज. बघू शकतो. किती गेलं काका? काय भाव गेलो? 1452. 1452 रुपये. 1452. कुठला आहे कांदा? येवला. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. येवल्याचा कांदा आहे. ठीक आहे. पुढे बघू काय गेलं? 900 रुपये. मिक्स साईज आहे. 900 रुपये. 900 रुपये. कुठले आपण? येवला. बरं. पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. गोल्ट आहे. काय गेलं? 1015 रुपये. 1015 रुपीज. कुठला आहे कांदा? पैठण. बरं. मागच्या आठवड्यात होते तुम्ही. किती गेलं होतं? 1300 पर्यंत गेला होता. म्हणजे भरपूर भाव कमी झाला आहे ना. ठीक आहे. आणि कोणतं बियाणं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. ठीक. पुढं बघ बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय गेलो? 1070. 1070 रुपीज. कुठले आपण? तारुखेडलं. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. तारुखेडलं. ठीक आहे. पुढं बघू काय गेलं काका? 901 रुपये. 901 रुपीज. कुठले आपण? कोमलवाडी. 901 रुपये जायले. 901 रुपीज. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. पुढे बघू काय गेलं? 800 रुपये. 825. गोल्ट आहे. बघू शकतो. 825 रुपये. कुठले आपण? माळीवाडा. बरं. पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1400 रुपये झाले. कुठला आहे कांदा? पंचकेश्वर. बघू शकतो
1400 रुपये, 1400 रुपीज. मागच्या आठवड्यात किती गेला असा? 1800 पर्यंत गेला होता. बरं, 1400 रुपये आज जाईल. बघू शकतो तुम्ही. पंचगंगाचं बियाणं आहे, राईचं बियाणं आहे. ठीक, राईचं बियाणं आहे. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही गोल्टी किती गेली काका? का हो? 801 रुपये. बरं, कुठले आपण? पुढं बघू. बघू शकतो मी क्वालिटी कांद्याची किती गेला? 1388, 1388 रुपीज. कुठला आहे कांदा? माळसाकोरा. आणि कोणतं बियाणं होतं याचं? समर्थचं बियाणं आहे. माळसाकोराचा कांदा आहे. 1388 जाईल, 1388 रुपीज. मागच्या आठवड्यात किती गेला असा कांदा? 1800 पर्यंत गेला होता. बरं, ठीक. पुढं बघू. किती गेलो? 1026 रुपये, 1026 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणं. ठीक, 1026. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची किती गेलं? 1557 जाईल, 1557 रुपीज. क्वालिटी कलर बघू शकतो तुम्ही. साईज बघू शकतो तुम्ही. 55 ते 60 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? वनसगाव ब्राह्मण. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे. कांदा किती शिल्लक असेल तुमच्याकडे आता? आवरलं ना. ठीक, पुढं बघू. किती गेलो? बघू शकतो क्वालिटी किती गेलं? काय 956. 956 रुपये. कुठला आहे कांदा? वनसगाव. ठीक. तर मित्रांनो, चौथ्या लाईनला आलो आपण. बघू शकतो 4थ्या 5व्या लाईनला किती गेलं? 940 रुपये, 940 रुपीज. 940. कुठला आहे कांदा? वडाळी भुई, 940. पुढे बघू. बघू शकतो तुम्ही. कलर आहे, सुपर क्वालिटी माल आहे. किती गेलो? 1500 रुपये, 1500 रुपीज. साईज आहे 55 ते 60 साईज आहे कांद्याला. 1500 रुपये ना कम्प्लीट का? 1500 रुपीज. कोणतं बियाणं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे. कुठला आहे कांदा? खैरवाडी.